नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टीईटीचा कालचा जो पेपर झाला होता त्यामधील पेपर एक मधील मराठी व्याकरणाचे प्रश्न जे आले होते, मराठी विषयाचे पूर्ण प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ओके, बघा या ठिकाणी अपेक्षित उत्तर काय असणार आहे. बघा, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही, तर विद्यार्थी मित्रो, झोप हा शब्द तत्सम येत नाही. त्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी एक कविता दिली होती. कविता काळजीपूर्वक वाचून त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तर सोडवायची होती. ओके, बघा कवितेत कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण आले, तर कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण आलं, तर आकाश हे सोने पेरून आले आहे. ओके, बघा काय म्हटलं, आकाश हे त्या ठिकाणी सोने पेरून आले आहे. बघा, आकाशच उतरून सोने पेरून गेले या ठिकाणी असं दिसते. आकाश हे सोने पेरून आले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी ओळखायची होती. ओके, विशेषण आणि विशेषानुसार चुकीची जोडी, तर कोवळी सकाळ ही चुकीची जोडी आहे. बघा कारण काय या ठिकाणी काय सांगितलं आहे. बघा, कोवळे काय, कोवळे ऊन, ऊन कोवळे नाले, म्हणजे कोवळं काय, ऊन आहे. या ठिकाणी काय सांगितलं, सकाळ, त्याच्यामुळे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. ओके, त्यानंतर वरील कवितेचे वर्णन कशाचे आहे. ओके, कवितेत कवीने वर्णन कशाचे केलेले आहे, ते या ठिकाणी बघा पेरणीच्या दिवसाचे आहेत. ओके, काय या ठिकाणी पेरणीच्या दिवसाच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ज्ञानचक्षु. ओके, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत, तर ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण 11 वर्ण आहेत. किती, 11. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर शुद्ध पिपासा. ओके, शुद्ध पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता, तर शुद्ध अधिक पिपासा, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा, धारा कोसळल्या या ठिकाणी अकर्मक कर्तरी, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर विद्यार्थी मित्रो, ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे, पर्वणी म्हणजे दुर्मिळ योग, बृहस्पती यालाच आपण बुद्धिमान मानव देखील म्हणतो, बुद्धिमान व्यक्ती म्हणतो. पर्याय क्रमांक जो आहे हा या ठिकाणी काय अयोग्य जोडी आहे. गंगा यमुना नद्यांसमोर का नाही, गंगा यमुना वाहने म्हणजे अश्रू वाहने असं होतं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. सहसंबंध ओळखायचा होता विद्यार्थी मित्र. 9वा प्रश्न बघा, घुबडांचा गुदकार तसा हंसाचा काय असतो, तर हंसाचा कलराव असतो. हंसाचा काय असतो, कलराव त्या ठिकाणी असतो. केकराव कोणाचा असतो, मधमाशांचा. ओके, मधमाशी जी आहे, मधमाशीचा केकराव असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, काय आहे बघा, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात, तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखल्या जाते. पुढीलपैकी उद्देशबोधक म्हणजेच उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते आहे, तर आजच काम पूर्ण व्हावे म्हणून कामाचा वेग वाढवला, हे या ठिकाणी उद्देशबोधक आहे. सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ ओळखायचा आहे, तर बांधते म्हणजेच काय या ठिकाणी साधा वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. बघा, या ठिकाणी दोन्ही पद महत्वाचे आहे. ओके, बघा, राजवाडा, पंचवटी, आई वडील या ठिकाणी विद्यार्थी मित्र, तर या प्रश्नाचं उत्तर आहे आई वडील. काय आहे, आई वडील हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. यानंतर बघा, हा आपल्या या ठिकाणी उतारा दिला होता. उतार्यातून आपल्याला प्रश्नाची उत्तरही सोडवायची होती. ओके, बघा, चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही. बघा काय, कारण की सगळी पानं गळून गेली, सगळी पानं गळून गेली, त्यामुळे चाफा हल्ल्यासारखा दिसेल का, नाही. त्याच्यामुळे काय विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पान गळती झाल्यामुळे चाफा हल्ल्यासारखा दिसत नाही. या ठिकाणी आपल्याला देवघा दिलेला आहे, सगळी पानं गळून गेली म्हणजेच काय ठिकाणी पान गळती झाली. ओके, चाफ्याची पाने कधी गळून गेली. बघा, चाफ्याची पाने कधी गळून गेली, तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी उन्हाळा जसा जसा जवळ येतो, उन्हाळा जवळ कधी येतो, उन्हाळा जवळ येत आहे म्हणजे या ठिकाणी हिवाळा काय संपत आहे, म्हणजे हिवाळा सरता सरता, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो. त्यानंतर हा प्रश्न बघा, पानगळती कोणत्या ऋतूत होते. पानगळती कोणत्या ऋतूत होते. आता आपल्याला या ठिकाणी ऋतूचा उल्लेख आपल्याला दिलेला नाही आहे. ओके, जास्त काय या ठिकाणी ऋतूचा आपल्याला काय ऋतू सांगितलेला नाही, आपल्याला फक्त ओळखायचे आहेत. ओके, बघा मग आता या ठिकाणी पानगळती जी आहे ही कधी होत असते विद्यार्थी मित्रो, तर बघा उन्हाळा सरता सरता या ठिकाणी काय सांगितलंय, आपल्याला बघा काय सांगितलंय, उन्हाळा जसा जसा जवळ येतो म्हणजे हिवाळा सरता सरता, म्हणजेच काय तो जो कालखंड असतो त्याला कोणता ऋतू म्हणतात, त्याला शिशिर म्हणतात. शिशिर हे या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. बघा, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी, बघा गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश डॅश, हे आता काय असणार आहे, या ठिकाणी 14वे रत्न दाखवणे म्हणजे मार देणे. ओके, काय जर गुन्हा करूनही गुन्हा कबूल करत नाही अशा चोरांना पोलिसांनी मग मार दिला म्हणजेच काय तर 14वे रत्न दाखवले असं आपण त्या ठिकाणी म्हणतो.
कद्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओके, बघा कद्रू हा शब्द आहे. ओके, कद्रू. कद्रू म्हणजे काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी? कद्रू म्हणजे याला काय म्हणतात? कंजूस. कद्रू म्हणजेच काय होतो याचा अर्थ? कंजूस. भाग्यवान होणार का? नाही. दयाळू होणार का? नाही. कृपण होणार का? नाही. या ठिकाणी कद्रूचा विरुद्धार्थी योग्य आहे तो म्हणजे उदार. कद्रूचा काय होतो विरुद्धार्थी विद्यार्थी मित्र? तर उदार हा त्या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला एक म्हण देण्यात आली होती. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय, तर दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? बघा या ठिकाणी एक म्हण तयार करायची होती आपल्याला. या ठिकाणी याचा बॉक्स दिला होता. यानुसार ही म्हण कोणती होती विद्यार्थी मित्र? बघा हा प्रश्न जो आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. ओके, या ठिकाणी टफ लेवलचा हा प्रश्नासारखा होता. या ठिकाणी हा प्रश्न बघा थोडासा चांगला वाटला. या ठिकाणी IMP म्हणूया आपण याला. बघा काय, तर या ठिकाणी चिंता परा ते येई घरा. ओके, बघा चिंता. ओके, काय म्हटलं या ठिकाणी? चिंती परा ते येई घरा. चिंती परी. ओके, चिंती परा ते येई घरा. ओके, बघा म्हणजे दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. चिंती परा ते येई घरा. दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणारा जो असतो त्याचेच वाईट होणे. ओके, बघा त्यानंतर मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव आवडतो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत? बघा उद्देश भागामध्ये एकूण किती शब्द आले आहेत असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. तर बघा या ठिकाणी त्यांचा प्रेमळ स्वभाव, पर्याय काय या ठिकाणी 3 हे या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर द्वेष या शब्दाचा बघा समानार्थी म्हटलेला आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र द्वेषचा समानार्थी होतो आवेश. काय होतो? आवेश. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर निष्क्रियची विलांटी ही पहिली असते. ओके, निष्क्रियची विलांटी काय? पहिली असते. हे त्या ठिकाणी नसणारच आहे. 2 तर जागेवर एलिमिनेट होतात. या 2 पैकी एक धरलं तर पहिली विलांटी असते विद्यार्थी मित्र क्रियेची. ओके, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले या वाक्यातील उपमेय कोणते? तर उपमेय आहे विद्यार्थी मित्र चांदणे आणि उपमान आहे दूध. कशासारखे? दुधासारखे. ते उपमान झालं. उपमेय काय झालं मग? चांदणे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यात अधोरेखित शब्दांची विभक्ती कोणती? पुस्तके. पुस्तके हे काय या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र या प्रथमामध्ये. तर काय? तर प्रथमा या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. यानंतर पुढील वाक्यातील कर्म ओळखायचं आहे आपल्याला. तर रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र काढले. आता बघा क्रियापद कर्त्याकडून झालं काय? बरं काय केलं कर्त्यानं? रेयांशने केलं काय? तर रेयांशने चित्र काढलं. मग कर्म काय झालं या ठिकाणी? चित्र. ओके, काय झालं? चित्र. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे चित्र. बेंदूर हा सण वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? बघा बेंदूर एका सणाचं नाम आहे, विशेष नाम आलं. सण हे एक नाम आहे. ओके, बेंदूर, सण, या ठिकाणी महिना हे देखील आलं. म्हणजे एकूण 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईवर एकामागे एक संकटे आली. बघा आपण काय? संकटे आली असं म्हटलेलं आहे. मग आता या ठिकाणी तो, ती, ते प्रत्यय लावायचा. संकट जो आहे संकटे आहे. ओके, संकट जर पकडलं तर आपण काय म्हणतो? ती संकट, तो संकट म्हणतो का? नाही, ते संकट. नपुंसकलिंगी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखायचं आहे. तर बघा पंचके. ओके, पुस्तके, फटाके. या ठिकाणी काय असं म्हटलं तर खूप हे होतं. मडके. ओके, बघा मडके हे एकवचनी आहे. मडके एकवचनी. पंचकी अनेक वचनाचे, पुस्तके अनेक खूप सारी होतात. फटाके म्हणले तर खूप सारे फटाके येतात. मडके एक जरी मडके असले त्याला मडकेच म्हणतात. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. मी वनवासी या आत्मचरित्र कोणाचे आहे? तर सिंधुताई सपकाळ यांचं हे आत्मचरित्र आहे विद्यार्थी मित्र. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? वडीलधाऱ्या मंडळींना म्हटलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला चिरंजीव आणि गुरुवरी दिलेले आहे. हे दोन्ही ऑप्शन कटले. आता राहिलं फक्त एक. त्या ठिकाणी तीर्थ स्वरूप आहे. ओके, तीर्थ स्वरूप. बघा आई वडील जे असतात आई वडिलांना तीर्थरूप म्हणतात. तीर्थरूप कोणाला म्हणतात? आई वडील जे आहेत, आई वडील. ओके, आई वडील यांना तीर्थरूप असतं. आई वडील असतात तर तीर्थरूप. मात्र या ठिकाणी काय म्हणलं? वडीलधाऱ्या म्हणल्या म्हणजे आई वडिलांसारख्या, आई वडिलांसमान म्हणजे तीर्थरूपा समान म्हणजे तीर्थस्वरूप. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी TET पेपर 1 मराठी व्याकरणाची अपेक्षित उत्तर या ठिकाणी आपण बघितलेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.